सरकारने जी कर्जमाफी केली त्याबद्दल तुमच्या मनात जे काय प्रश्न आहेत ना, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी आणि त्यांची मुलाखत घेतली आहे राहुल कुलकर्णी यांनी। सरकारने कर्जमाफी केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना। तर तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण याच्यामध्ये आहेत ती तुम्हाला मी सोप्या भाषेत समजून सांगतो। आता महत्त्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणी। आता आपण हे बघा, पहिला प्रश्न आहे, पहिल्या यादीच्या केवायसी प्रक्रियेबाबत काही तक्रारी आल्या आहेत का? त्यावर राज्याचे सहकार आयुक्त म्हणतात, होय, बँकांनी दिलेल्या 31 लाख खात्यांपैकी 17 लाख खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे। उर्वरित खात्यात चुकीचे खाते क्रमांक, केवायसी त्रुटी, बंद खाती किंवा व्याजाशी संबंधित त्रुटी आढळल्याने माहिती पुनर्पडताळणीसाठी बँकांकडे पाठवली आहे। अशा प्रकरणांची नावे दुसऱ्या यादीत येऊ शकतात। पहिले जे 31 लाख खात्यांपैकी 17 लाखाची यादी आली, उर्वरित जी आली नाही तर त्यांची यादी त्या ठिकाणी बँकांकडे पाठवली, ती दुसऱ्या यादीमध्ये येणार आहे। दुसरा प्रश्न, केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमके काय करावे? त्यावर राज्याचे आयुक्त म्हणतात, ज्यांचे नाव यादीत आहे त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावे, यादीतील विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांक द्यावा, ऑपरेटर करून नाव, बँक आणि 31 मार्च 26 पर्यंतची मुद्दल रक्कम तपासावी, माहिती बरोबर असल्यास आधार प्रमाणीकरण करावे, माहिती चुकीची वाटली तर प्रमाणीकरण करून ग्रीव्हन्स म्हणजेच तक्रार नोंदवायची आहे। आता तुम्ही त्या आधार सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुम्ही काढलेलं कर्ज आणि या ठिकाणी 31 मार्च 26 पर्यंतची मुद्दल रक्कम तपासायची आहे आणि त्याच्यानंतरचं व्याज बँका भरणार आहे असं सरकार म्हणतंय। ती माहिती जर बरोबर असली तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचंय। जर तुम्हाला कळत नसेल तर ज्या माणसाला कळतं अशाला तुम्ही विचारू शकता। त्यानंतरचं आहे, आता ज्या तक्रारी शेतकरी करतील कर्जमाफी संदर्भातल्या, त्या तक्रारी कुठे जातील, त्यांचे निवारण कसं होईल? तर तक्रारी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा स्तरीय समितीकडे अर्थात डीएलसी कडे जाईल। डीएलसी कडे जातील। या समितीत सीओ, झेडपी, डीडीआर, लीड बँक मॅनेजर आणि बँकांचे नोडल अधिकारी असतात। समिती शेतकरी व बँक प्रतिनिधींना बोलवून माहिती तपासून दुरुस्ती करेल। म्हणजे तुम्हाला जर काही तुमच्या कर्जमाफीच्या प्रोसेसमध्ये यादीमध्ये काही अडचण तक्रार असेल तर ती तक्रार तुम्हाला या कर्जमाफी समितीकडे द्यायची आहे, ज्या समितीमध्ये ही सगळी मंडळी आहे। ठीक आहे। त्यानंतरचं आहे, पोर्टलवर 31 मार्च 2026 ची रक्कम दिसते, पण आताची रक्कम जास्त आहे, वरचे पैसे भरावे लागतील का? खूप महत्वाचा प्रश्न आहे। त्याच्यावर सहकार आयुक्तांचं उत्तर असं आहे, नाही, सर्व राष्ट्रीयकृत जिल्हा आणि ग्रामीण बँकांनी 1 एप्रिल 2026 नंतर या थकीत कर्जावर कोणतेही व्याज आकारणार नसल्याची लेखी दिली आहे। त्यामुळे पोर्टलवरील 31 मार्च 2026 पर्यंतची रक्कम अंतिम मानून माफ केली जाईल। आता हे सगळा केमिकल लोचा आहे बरं का, खऱ्या अडचणी याच्यामध्येच आहेत। कारण की आता हे म्हणतात लेखी दिलंय, पण बँकांनी व्याज लावलेलं असले तर त्याचं काय करायचं? हाही एक महत्वाचा प्रश्न आहे। तर याच मुद्द्यावर परत एकदा सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। त्यानंतरचा उर्वरित शेतकऱ्यांची दुसरी यादी कधी येणार, तर ती 15 ऑगस्ट पर्यंत देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर भाग 2, शेतकऱ्यांना ही यादी गाव पातळीवर कुठे पाहता येईल, तर ही यादी बँकेच्या शाखा, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी या ठिकाणी बघता येईल। केवायसी करताना काही शेतकऱ्यांचा फार्मर आयडी दिसत नाही, त्यांनी काय करावे? तर उत्तर, पहिल्या 17 लाख शेतकऱ्यांपैकी 13.5 लाख लोकांचे फार्मर आयडी जनरेट झाले आहेत। उर्वरित डेटा पुढील अपडेटमध्ये येईल। ज्यांना ही अडचण येते त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करायचा आहे, त्यांनी परत प्रयत्न करून बघायचा आहे। त्यानंतर यादीत नाव आहे परंतु केवायसी करताना नो रेकॉर्ड फाउंड असा मेसेज येत आहे। आता त्यावर उत्तर असं आहे की असे क्वचित घडते, शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक क्रमांक जनरेट झाला नसेल तर हा मेसेज येऊ शकतो। अडचण कायम राहिल्यास किंवा म्हणजे अडचण जर कायम राहिली तर डीडीआर ला आपल्याला भेटायचं, जिल्हा उपनिबंधक आपण ज्याला म्हणतो, त्यांना तुम्ही ऑफलाईन तक्रार देऊ शकता। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 9वा, छोट्या मोठ्या ग्रीव्हन्स नेमक्या कुठे नोंदवाव्यात? छोट्या मोठ्या तक्रारी कुठे नोंदवाव्यात? तर नाव यादीत असून माहिती चुकीची असल्यास आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करताना ऑनलाईन तक्रार नोंदवावी। नाव यादीत नसेल तर दुसऱ्या यादीची वाट पाहावी। त्यातही नाव न आल्यास तहसीलदार किंवा डीडीआर यांच्याकडे ऑफलाईन अर्ज करावा। ते ऑफलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रत घ्यायची आहे, तुम्ही अर्ज केला त्याची, नाहीतर तुमच्या याचं पुढे काहीच होणार नाही। त्यानंतर मयत शेतकऱ्यांचे आधार ऑथेंटिकेशन केवायसी कसे करायचे? मयत शेतकऱ्याच्या वारसांनी बँकेत जाऊन वारस नोंदायची। ठीक आहे।
त्यानंतर कर्जाची रक्कम वारसाच्या नावावर हस्तांतरित करून वारसाचे बँक खाते आणि आधार लिंक करावे, त्यानंतर कर्जमाफीची रक्कम वारसाच्या खात्यात जमा होईल. हे बघा किती सोपी पद्धत सांगितलेली आहे. मी याच्यावर स्पेशल व्हिडिओ केलेला आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकेत जाऊन वारस नोंद करायची आहे. कर्जाची रक्कम वारसाच्या नावावर हस्तांतरित करून वारसाचे बँक खाते आणि आधार लिंक करावे कर्जमाफीच्या यादीसोबत. हे तिथं बँकांना सांगितलेलं आहे. बँकांनी सहकार्य केले नाही तर सगळे एकत्रित व्हा, स्थानिक नेत्याला घेऊन बँकेच्या बोकांडी बसा, बँकेच्या बापाला ऐकावं लागेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीयकृत बँकांच्या शेतकऱ्यांची यादी नंतर लागणार आहे का? तर ती यादी जिल्हा बँकेची सगळी एकत्रच लागलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ओटीएस यादी कधी येणार? तर त्याचं उत्तर आहे 2 लाखाच्या आतील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची आणि त्यांना तातडीनं खरीप हंगामासाठी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीच कर्ज देण्याची पद्धत सध्या चालू आहे. त्यानंतर ओटीएस ते करणार आहे. त्यानंतरचा आहे 2012 मध्ये घेतलेलं कर्ज माफ होईल का? तर नाही, 1 एप्रिल 2019 नंतरच कर्ज माफ होणार आहे. त्यानंतरचा आहे 2 लाखावरील कर्जासाठी ओटीएस योजना कशी काम करेल? तर आरबीआय आणि कमर्शियल बँकांशी चर्चा करून हेअरकट पॉलिसी लागू केली जाईल. खाते एनपीए झाल्यानंतरचे व्याज माफ केले जाईल आणि मुदलातही सवलत मिळू शकते. उदाहरणार्थ 5 लाखांचे कर्ज हेअरकट नंतर 2.5 लाख झाले असेल तर सरकार 2 लाख माफ करतं, वर्षे 50,000 शेतकऱ्याला द्यायचे. त्यानंतर पोर्टलवर केवळ कर्जाची मुद्दल दिसते आहे, व्याजाचे काय? व्यापारी बँकांच्या प्रकरणात खाते एनपीए झाल्यानंतरचं व्याज हेअरकट पॉलिसीनुसार माफ करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोर्टलवर मुख्यतः सेटलमेंटची मुद्दलच दिसू शकते. आता ही जर सेटलमेंटची रक्कम दिसत असेल आणि जर का बँकांनी एवढी माफ केली, शेतकऱ्यांनी ती केवायसी केली आणि त्याच्यानंतर जर बँका म्हणल्या तुमचे व्याज राहिलं तर आम्ही सरकारच्या डोक्यात दगड घालूया, लक्षात घ्यावा. त्यानंतर भाग क्रमांक 4 16 नंबरचा प्रश्न आहे, नियमित कर्ज भरणारा शेतकरी पात्र आहे का आणि गोल्ड लोन घेऊन पीक कर्ज भरले असल्यास काय? तर नियमित शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान आहे आणि गोल्ड लोन वगैरे वगैरे ते काय याच्यामध्ये घेत नाही. जुने जिल्हा बँकेचे कर्ज कधी माफ होणार? 1 एप्रिल 2019 नंतरचं सर्वच पद्धतीचं कर्ज माफ होणार असं ते म्हणतात. त्यानंतर प्रोत्साहनपर इन्सेंटिव्ह अनुदानाची यादी कधी येणार? तर प्रोत्साहनपरची आधी थकीतांना प्राधान्य देत आहेत, त्यानंतर जे रेग्युलर आहेत त्यांच्यासाठीची यादी तयार होणार आहे. वयोवृद्ध किंवा दिव्यांग शेतकरी घराबाहेर पाडू शकत नसल्यास केवायसी साठी बँक घरी येईल का? तर त्यावर आयुक्त म्हणतात की ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर जिल्हाधिकारी त्याच्यासाठी स्पेशल विचार करतील. त्यानंतर टीडीएस कापला जात असेल पण आयटीआर भरून तो परत मिळत असेल तर कर्जमाफी मिळेल का? जर शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न त्या वर्षाच्या प्राप्तिकर मर्यादेपेक्षा जास्त असेल तर व्यक्ती अपात्र ठरेल. उत्पन्न मर्यादेच्या आत असल्यास कर्जमाफीचा विचार होऊ शकतो. त्याच्यानंतरचं आहे, श्रीमंत लोक जे मुद्दाम कर्ज थकवतात त्यांना ब्लॅकलिस्ट करणार का? तर सरकार म्हणतंय की आम्ही यावर्षी मुद्दामहून ते सगळे लोक वगळलेले आहेत. जवळपास 15 लाख ते प्रभावी लोक वगळलेले आहेत. एवढा मोठा डेटा कसा गोळा केला आणि किती वेळ लागला? लय मोठा वेळ लागलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर एका शेतकऱ्याची 2 पीक कर्ज खाती असल्यास दोन्ही माफ होतील का? तुमची 3ही कर्ज खाती असली आणि 2 लाखापर्यंतचं कर्ज असेल तर ते माफ होईल. वरचं असेल तर ते ओटीएस मध्ये जावं लागेल. मग ओटीएस पैकी 2 लाखापर्यंत माफ आणि वरचं भरावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर कर्ज रिन्यू केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? तर कर्ज रिन्यू करून खाते बँकेत थकबाकीदार म्हणून दिसत असेल तर कर्जमाफी मिळणार नाही, मात्र अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो. त्यानंतर सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केली होती. मग 31 लाखाचा आकडा आला कसा? तर त्याचं उत्तर, योजनेच्या 2 भाग आहेत. 32 लाख शेतकरी कर्जमाफीचे थकबाकीदार आहेत आणि ओटीएसचा लाभ घेतलेले, तर सुमारे 24 लाख शेतकरी नियमित कर्ज भरणारे आहेत आणि दोन्ही मिळूनचा आकडा 56 लाख आहे. सरकारला चालू आहे. त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या सर्व सरसकट प्रोत्साहन मिळेल का? नाही, येथे प्राप्तिकराचा नियम लागू आहे. ज्यांना बिगर शेती उत्पन्न खूप जास्त आहे त्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार नाही. हा लाभ गरजू शेतकऱ्यांसाठी आहे, छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे. गाव पातळीवरील कमर्शियल बँकेच्या यादीतील रक्कम आणि केवायसी पोर्टलवरील रक्कम वेगळी दिसत आहे, काय करावे? यादी तयार होताना हेअरकट नंतरची रक्कम छापली गेल्याने तफावत दिसू शकते. शेतकऱ्यांनी छापील यादीतील रकमेपेक्षा पोर्टलवरील 31 मार्च 2026 पर्यंतची मुद्दल रक्कम ग्राह्य धरावी. ती मान्य असल्यास बिनधास्त आधार ऑथेंटिकेशन करावे. ही शेतकऱ्यांनी जाणकार व्यक्तीकरण समजूनच मग त्याचं पुढे हे करायचंय. त्यानंतर मागील वर्षी उत्पन्न जास्त होते म्हणून इन्कम टॅक्स भरला पण आता नोकरी गेली आहे, लाभ मिळेल काय? त्याचा विषय नाहीये, लाभ मिळणार नाही. मर्यादेपेक्षा जास्त असल्यावर त्या आधारावर अपात्रता लागू होईल. त्यानंतर गहाण ठेवलेले कर्ज किंवा पतपेढीचे कर्ज माफ होईल का? तर पीक कर्ज माफ होणार आहे, फक्त मीडियम आणि लॉंग टर्म लोन माफ होत नाही.
पीएम किसानचे पैसे कर्जात कापले गेल्यामुळे खाते नियमित झाले असेल तर कर्जमाफी मिळेल काय? पीएम किसानचे पैसे कर्ज खात्यामध्ये कापता येत नाहीत आणि जर कापल्या गेले असेल आणि त्यातून रिन्यू झाला असेल तर त्याला कर्जमाफी मिळू शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, कर्जमाफी झाल्यावर बँका लगेच नवीन कर्ज देतील का? होय, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार थकबाकीदारांना नवीन कर्जासाठी काही काळ थांबावे लागते, पण सर्व बँकांना कुलिंग ऑफ पिरियड फक्त 1 दिवसाचा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शक्यतो दुसऱ्या दिवशीच बँकांना कर्जमाफी झाल्यानंतर कर्ज देण्यासंदर्भातल्या सूचना आहेत. कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा कोणत्या विभागाला होत आहे? तर तो मराठवाडा विभागाला होत आहे. 1 लाखापेक्षा जास्त लाभार्थी असलेले प्रमुख जिल्हे, अहिल्यानगरमध्ये 1,32,00,000 शेतकरी आहेत. बुलढाण्यामध्ये 1,16,00,000 शेतकरी आहेत. 1.16 लाख, 1.32 लाख, छत्रपती संभाजीनगर 1.15 लाख, जालना 1.7 लाख आणि यवतमाळ 1.6 लाख असे आहेत. कोकणातील पतपेढ्यांचे कर्ज माफ होईल का? नाही. ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि नागरी पतसंस्था या कर्जमाफी योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. काही शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग क्रमांक जनरेट होत नाहीत, त्यांचे काय? मग ते जे आहेत कुळ, इनाम, जमीन कसणारे तसेच माजी सैनिकांना शासनाकडून किंवा वनपट्टाधारक जे शेतकरी आहेत त्यांचा ॲग्रिस्टॅग तयार होत नाही अशांसाठी सहकार विभाग नंतर विशेष फार्मर आयडी देण्यासाठी नवीन प्रणाली विकसित करणार आहे. मयत शेतकऱ्यांच्या बाबतीत पुन्हा एकदा काय करावे? बँकांनी मयत शेतकऱ्यांची वारस नोंद करावी. वारसाचे आधार कार्ड आणि बँक खाते पोर्टलवर अपडेट करून थेट लिंक करून त्याच्या खात्यात रक्कम टाकण्यात यावी. इतकी सोपी पद्धत आहे. हे बघा, वारसाची नोंद करायची. वारसाची नोंद केल्यानंतर जो व्यक्ती मयत आहे त्याच्या वारसाचं आधार कार्ड आणि फार्मर आयडी डायरेक्ट लिंक आणि त्याच्या खात्यात रक्कम. शेतकऱ्यांना सतत कर्जमाफी मागावी लागू नये म्हणून दीर्घकालीन उपाययोजना काय? प्रवीण परदेशी समितीच्या सूचनानुसार सहकार विभाग कोऑपरेटिव्ह स्टॅक तयार करता या डिजिटल प्रणालीद्वारे कर्ज नुकसान भरपाई, नाफेड खरेदी आणि इतर संबंधित बाबींचे ट्रेकिंग करून भविष्यातील उपाययोजना अधिक प्रामाणिक कार्य फालतूच्या चाटा मारते सरकार. अशा पद्धतीचं हे प्रश्न उत्तर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर हे तुम्ही समजून घ्या आणि या पद्धतीनं तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करा. इथं उत्तर आहेत. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद. राहुल कुलकर्णी जे पत्रकार आहेत अभ्यासू, त्यांनी ही मुलाखत घेतलेली आहे आणि पाहुणे आहेत श्री दीपक तावरे, सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य. सहकार आयुक्त का? तर सहकार विभागाच्या माध्यमातूनच ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडली जाते. धन्यवाद.